मित्रांनो, पूर्वी साऊथ इंडियन सिनेमा म्हटलं की फार कोणी इंटरेस्टेड नसायचो. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक इमेज असायची, एक स्टेरिओटाइप असायचा. मध्यम वर्गातला एक साधा सुधा जाड जूड हिरो 100 ते 150 लोकांना एकटाच मारतोय अशी काहीतरी ओव्हररेटेड इमेज आपल्या डोक्यामध्ये होती. पण आता ती इमेज तशी नाहीये. त्या इमेजला मोडून, त्या स्टेरिओटाइपला मोडून साऊथ इंडियन सिनेमा हा वे बियॉन्ड गेलेला आहे. त्यांची केलेली सिनेमामधली कामगिरीची दखल हे जागतिक सिनेमा सुद्धा आता घेतो. यामध्ये RRR असेल, KGF असेल, बाहुबली असेल, आत्ताच नुकता आलेला कल्की असेल. साऊथ इंडियन सिनेमा म्हटलं की आता लोक आवर्जून वाट पाहतात. का तर त्यांना भेटणारा एक वेगळा फील असेल, एक टच असेल, आउट ऑफ द बॉक्स कंटेंट असेल. असाच आउट ऑफ द बॉक्स कंटेंट असलेला चित्रपट सध्या OTT प्लॅटफॉर्मवरती धुमाकूळ घालतोय, ज्याला IMDbने 8.2 आणि नेटफ्लिक्सवरती सध्या तो 1 नंबरला ट्रेंड करत आहे. तो चित्रपट म्हणजे साऊथ इंडियन सुपरस्टारचा विजय सेतुपतीचा महाराज. मित्रांनो, या चित्रपटाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. या चित्रपटामध्ये दर्जेदार म्युझिक नाहीये, दर्जेदार ऍक्शन नाहीये. या चित्रपटामध्ये एवढंच नाही तर हिरोईन सुद्धा नाहीये. तरी सुद्धा हा चित्रपट तुम्हाला आणि मला हलवून टाकेल आणि अंगावर काटा आणून सोडणारा असा हा चित्रपट आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेश पाटील. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत साऊथ इंडियन सुपरस्टार विजय सेतुपतीचा महाराजा. मित्रांनो, सर्वप्रथम या चित्रपटाच्या डिरेक्टरला मी खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप हॅट्स ऑफ देणार आहे. जे की स्वतः ते रायटर पण आहेत आणि डिरेक्टर आहेत, ते म्हणजे नत्थिनी स्वामीनाथन. त्या माणसाने काय चित्रपट लिहिलाय आणि तो काय डिरेक्ट केलाय, म्हणजे हॉलिवूडला पण लाजवेल. डोक्याला काहीच कळत नाही असा हा चित्रपट त्यांनी डिरेक्ट केला. या चित्रपटामध्ये फॅन्सी असं काही नाहीये, ना दर्जेदार म्युझिक नाहीये, ना दर्जेदार ऍक्शन नाहीये. या चित्रपटामध्ये एवढंच नाही तर एवढं सेट नाहीये, VFX नाहीये, काहीच नाहीये. फक्त स्टोरीच्या दमावर हा चित्रपट पूर्णपणे फिरवला गेला. आणि तो असा तसा नाही तर पूर्णपणे हलवून टाकणारा हा सस्पेन्स आहे. हा चित्रपट पूर्णपणे विजय सेतुपतीच्या भोवती फिरतो असं तुम्हाला वाटत असेल, पण नाही. हा चित्रपट हा एका निर्जीव गोष्टीच्या भोवती फिरत असतो आणि ती निर्जीव गोष्ट एखाद्या चित्रपटामध्ये किती इम्पॅक्ट आणू शकते याचं रायटिंग जर किती इम्पॉर्टंट असेल हे या चित्रपटामधून दिसतं. मला पण नाव ऐकून आधी वाटलं होतं की हा चित्रपट कुठली तरी पॉलिटिकल रायव्हरली असेल, एकाच्या सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी धरपकड असेल, पण अर्थात तसं काहीच नाही. विजय सेतुपती हा उत्तम दर्जाचा ऍक्टर कलाकार आहे, आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. विजय सेतुपती या आधी विलन, लव्हर बॉय अशा वेगळ्या भूमिकेमध्ये होता, पण ही भूमिका अत्यंत वेगळी आहे. तो म्हणजे या चित्रपटामध्ये तो एक बाप म्हणून रोल प्ले करतो. पिक्चरची सुरुवात होते एका गावामध्ये, जिथे विजय सेतुपती आपल्या फॅमिलीमध्ये राहत असतो. त्याची खूप छोटीशी फॅमिली असते. फक्त त्या फॅमिलीमध्ये 2 मेंबर असतात, एक म्हणजे त्याची बायको आणि दुसरी त्याची मुलगी. विजय सेतुपती हा एका सलूनमध्ये बार्बर असतो, म्हणजे कटिंग करणारा असतो. विजय सेतुपतीचं नाव या चित्रपटामध्ये महाराजा म्हणून आहे. याच्या नावावरतीच हा चित्रपट आहे. इथून पुढे आपण त्याचे विजय सेतुपतीला महाराजा म्हणूनच संबोधू. महाराजा हा एका मध्यमवर्गीयमध्ये एक अत्यंत साध्या कुटुंबामध्ये कटिंग करणारा हा एक व्यक्ती असतो. या चित्रपटामध्ये मी फार असं काही बोलणार नाही, कारण की हा चित्रपट पूर्णपणे सस्पेन्सवरती आहे. या पिक्चरमध्ये मी फक्त पुढच्या 1 ते 2 मिनिटांमध्ये कशाभोवती आणि कसा चित्रपट फिरतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. विजय सेतुपती म्हणजेच महाराजा हा कसा एक साधा कटिंग करणारा व्यक्ती हा तिच्या मुलीसाठी तो हिरो बनतो, हे आज आपल्याला बघायचं आहे. त्याची पिक्चरची सुरुवात होते ते म्हणजे एका गावामध्ये विजय सेतुपती आपल्या मुली आणि बायकोला घेऊन एका पाहुण्यांना भेटायला जातो. तिथे तो त्यांच्यासाठी तो गिफ्ट घेत असतो. सिच्युएशन अशी असते की रस्त्याच्या एका बाजूला त्याची बायको आणि दुसऱ्या बाजूला तो गिफ्टच्या दुकानात उभा असतो. तो त्याच्या सांकेतिक भाषेमध्ये बायकोला विचारत असतो की हे गिफ्ट घेऊ का नको. तिच्या आवडीनुसार तो विचारत असतो. ती पण तशी ती उत्तर देत असते. पण होतं असं की ज्या साईडला ज्या घरात ती बसलेली असते त्या घरावरती अकस्मातपणे एका ट्रक ड्रायव्हरचा तोल जाऊन तो ड्रायव्हर त्या घरामध्ये घुसतो आणि त्याच्या बायकोची आणि त्याच्या मुलीची डेथ होते. आणि विजय सेतुपती पूर्णपणे तुटलेला, ढासळलेला तिथे दिसतो. पण होतं त्याला एक आशेचा किरण भेटतो. या सगळ्या घटनेमध्ये त्याची मुलगी वाचते.
त्याची मुलगी वाचण्याचं कारणही तसं आहे की त्याची मुलगी एका कचऱ्याच्या डब्याखाली झाकलेली असते, प्रोटेक्टेड असते, म्हणून त्याची मुलगी वाचते. या सगळ्याचं तो प्रकरण बघून विजय सेतुपती हा पूर्णपणे हादरलेला असतो. त्यानंतर तो तिच्या मुलीसोबत, जी वाचलेली असते, तो तिच्यासोबत राहायला लागतो. एका शेतामध्ये त्याने घर बांधलेलं असतं, तिथे तो राहत असतो. विजय सेतुपती तिचं जीवन हे फक्त त्याच्या अवतीभोवती फिरत असतं. ज्या कचऱ्याच्या डब्याने त्याच्या मुलीचा जीव वाचवलेला असतो त्याला तो देवाच्या देवाऱ्यात ठेवतो. दर शुक्रवारी त्याची पूजा करतो, त्याला आंघोळ घालतो. एवढंच नव्हे, तो नाही तर त्याची मुलगी सुद्धा या श्रद्धेचं सतत ते कचरा डब्बा स्थान झालेलं असतं. तर एके दिवशी याच्या परिवारामध्ये, याच्या लाईफमध्ये एक ट्विस्ट येतो. तो ट्विस्ट असा असतो की तो कचऱ्याचा डब्बा चोरीला जातो. त्याच्या घरामध्ये चोर घुसतात आणि तो कचऱ्याचा डब्बा चोरतात. ज्या व्यक्तीसाठी तो आस्थेचा प्रश्न असतो, ज्याची तो पूजा करत असतो, तो कचऱ्याचा डब्बा चोरीला गेलेला असतो आणि त्याच्यासाठी ती खूप मोठी आणि हृदयाला स्पर्श म्हणजे तोडणारी गोष्ट असते. तो त्या कचऱ्याच्या डब्याचं कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला येतो आणि त्याची कोणीच कंप्लेंट घेत नाही. अर्थातच कचऱ्याचा डब्बा चोरीला गेलाय हे कुणाला न पटण्यासारखंच आहे. म्हणजे त्याच्यासाठी कोणी पोलीस कंप्लेंट करतंय हे अगदी न पटण्यासारखं आहे, पण त्या व्यक्तीसाठी ती खूप मोठी गोष्ट असते. तर पूर्णपणे पुढचे 2 तास या कचऱ्याच्या डब्याभोवती सिनेमा फिरत असतो. अक्षरशः पूर्ण पोलीस स्टेशनला, पूर्ण शहराला तो पूर्णपणे डोक्यावर घेतो आणि एवढा पिसून काढतो की कचऱ्याचं पूर्ण पोलीस स्टेशन हे कचऱ्याचा डब्बा शोधण्यासाठी मागे लागलेले असतात. तो नेमकं कचऱ्याचा डब्बा असतो काय, त्यामध्ये असतं काय आणि ते होतं काय, ते चोरतो कोण, त्याच्या मागचे कारण का असतात की ते का चोरले जातात, मग तो विजय सेतुपतीला तो कचऱ्याचा डब्बा कसा भेटतो, पोलिस कसे मदत करतात, इतका सस्पेन्स आणि इतका एकानंतर एक ट्विस्ट देणारा हा चित्रपट आवर्जून नक्की बघा. या चित्रपटाला मी 5 पैकी 5 स्टार दिसेल. भले या चित्रपटामध्ये म्युझिक नसेल, भले या चित्रपटामध्ये हिरोईन नसेल, पण हा चित्रपट फक्त आणि फक्त त्याची जी रायटिंग, त्याचं जे स्क्रीन प्ले, त्याचं जे डिरेक्शन एकदम अफलातून आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा सगळ्यात मोठा डिरेक्टर, नामांकित डिरेक्टर ॲज अ विलन म्हणून आहे, म्हणजेच अनुराग कश्यप. तो सुद्धा या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्याची सुद्धा ॲक्टिंग अफलातून आहे. असा हा चित्रपट मी तर सजेस्ट करेन, नक्की पहा. वर्थ इट असेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन मूवीच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत जय हिंद.